नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील टॉप 25 धडाकेबाज ब्रेकिंग न्यूज। महिला, शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आहेत। त्यामध्ये लाडकी बहीण योजना, केवायसी पुढील हप्ता, नवीन यादी, नंतर शेतकऱ्यांसाठी भरपाई पंचनामा, पीएम किसान अपडेट, विद्यार्थ्यांसाठी परीक्षा मॉक टेस्ट पोर्टल, राजकीय हालचाल आणि सरकारचे मोठे निर्णय आहे। 18 नोव्हेंबर मंगळवार। चला तर मग सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि अत्यंत महत्त्वाची बातमी, महाराष्ट्रातील लाखो महिला लाडकी बहीण योजनेचा हप्ता वेळेवर मिळतो की नाही याबद्दल सतत संभ्रमात आहेत। विशेषतः केवायसी करावी का आणि केवायसी केल्याने हप्ता बंद होतो का असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाला आहे। सरकारकडून आलेलं ताजं स्पष्टीकरण, केवायसी करणे आवश्यक आहे। केवायसी न केल्यास भविष्यात हप्ता थांबू शकतो, पण केवायसी केल्याने हप्ता बंद होत नाही। अनेक महिलांचा अनुभव, केवायसी केल्यावर मेसेज आला पण हप्ता आला नाही। हे तांत्रिक कारणामुळे होत आहे। आधार, बँक लिंकिंग, मोबाईल नंबर मिसमॅच किंवा बँक अकाउंट इनॅक्टिव्ह असल्याने थोडा डिले होत आहे। असे होऊ नये त्यासाठी आधार लिंक असणे गरजेचे, बँक खाते ॲक्टिव्ह असावे, मोबाईल नंबर आधारशी जोडलेला असावा। केवायसी केव्हा करावी? तुमच्या गावात, वार्डमध्ये मोहीम आली तर लगेच केवायसी करून घ्या। कोणीही पैसे किंवा फी मागितली तर तिथून दूर व्हा, केवायसी फुकट होत आहे। हप्ता कधी येणार? पुढील चक्रात केवायसी पूर्ण झालेल्या महिलांना प्राधान्य। उशीर होऊ शकतो पण हप्ता बंद होत नाही। ही महिलांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि लाखो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, पीएम किसान हप्त्याबाबत ही मोठी अपडेट आहे। शेतकऱ्यांसाठी मोठा विषय, 17वा हप्ता कधी येणार? ई केवायसी तपासणी पूर्ण। त्यानंतरची सर्वात मोठी आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। शेतकऱ्यांसाठी हा मोठा विषय आहे। पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता कधी येणार? सद्यस्थितीमध्ये ई केवायसी तपासणी पूर्ण, आधार, बँक सीडिंग वेगाने होत आहे। ज्यांचे खाते लिंक नाही त्यांचे पेमेंट अडणार आहे। लवकरच मोठी घोषणा होणार आहे। देशभरातील 12 कोटी शेतकरी पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत। राज्यातील शेतकऱ्यांना पुढील 2 आठवड्यात हप्ता मिळण्याची चिन्हे दिसत आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। 7/12 उतारा दुरुस्तीसाठी आता फिरफिरीची गरज पडणार नाही। चुकीची माहिती, चुकीची नोंदणी, ऑनलाईन दुरुस्ती करता येणार आहे। महसूल विभागाने नवीन सॉफ्टवेअर प्रणाली लागू केली आहे। त्यासाठी तक्रारीची नोंदणी आता सोपी होणार। ग्रामीण भागाला मोठा दिलासा मिळणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, तरुणांसाठी सुवर्ण संधी आहे। रोजगार मेळाव्यात मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे। जिल्हा स्तरावर नवीन रोजगार मेळावे जाहीर झाले आहेत। 10वी ते पदवीधरांसाठी विविध पदे, ITI डिप्लोमा धारकांसाठी स्पेशल कंपन्या, ऑन द स्पॉट निवड, काही पदांसाठी घरबसल्या अर्ज करता येणार आहे। ही शेकडो युवकांना फायदा देणारी बातमी आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी बघा, शिक्षण विभागात मोठी हालचाल, विद्यार्थ्यांच्या तक्रारी, अभ्यासक्रम पूर्ण नाही, काही विषय अवघड, प्रॅक्टिकलच्या तारखा जुळत नाही। शिक्षण मंत्री स्तरावर चर्चा सुरू आहे। 10वी 12वी वेळापत्रकात लहान मोठे बदल करण्याचा प्रस्ताव समोर आला आहे। अधिकृत निर्णय लवकरच समोर येईल। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, MSRTC आंदोलनाची शक्यता पुन्हा आहे। कर्मचाऱ्यांचा असंतोष वाढत आहे। त्यांच्या मागण्या, वेतन सुधारणा, नवे लाभ, अतिरिक्त भत्ते, सेवेतील पारदर्शकता, आंदोलनाच्या शक्यतेने राज्यभरातील प्रवाशांमध्ये चिंता। सरकार आणि युनियन यांच्यात चर्चा सुरू आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, ग्रामपंचायत निधी गबन घोटाळा, लेखी परीक्षणात ग्रामपंचायत निधी गबनाचा धक्कादायक खुलासा झाला आहे। विकास कामांसाठी आलेला निधी गायब,
जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीची चौकशी समिती नेमली आहे. येत्या काही दिवसात आणखी खुलासे समोर येणार आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. पेट्रोल डिझेल दरात घट, कच्च्या तेलाच्या भावात मोठी घसरण, केंद्र राज्य पातळीवर नवीन प्रस्ताव. महाराष्ट्रातील ग्राहकांना 1 ते 2 रुपयांनी दिलासा मिळू शकतो. ही घोषणा येत्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा. मुंबई पुणे वाहतुकीत मोठा बदल, वाहतूक विभागाचा मोठा निर्णय. गतिमर्यादा काही मार्गांवर कमी जास्त केली जाणार आहे. काही टोल लेन बंद राहतील. पुणे आणि पिंपरी चिंचवड भागात वाहतूक वळवली जाणार आहे. प्रवाशांनी सकाळी ट्रॅफिक अपडेट तपासणे आवश्यक आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कमी ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होऊ शकते. विजेच्या कडकडाटाचा अंदाज काही जिल्ह्यांमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अलर्ट, पीक काढणीवर परिणाम होऊ शकतो. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा इशारा आहे. काही फेक स्कॉलरशिप वेबसाईट विद्यार्थ्यांकडून आधार व बँक माहिती घेत आहेत. शासनाने स्पष्ट सूचना दिली आहे की फक्त महापरीक्षा व अधिकृत पोर्टलवरच फॉर्म भरा. कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर बघा, सर्वसामान्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. गॅस सिलेंडर दरात किरकोळ वाढ कपात होण्याची शक्यता. पेट्रोलियम कंपन्यांची बैठक सुरू आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी. बँकिंग सिस्टम डाऊन, ग्राहकांची धावपळ. काही प्रमुख बँकांचे सर्व्हर अचानक बंद झाले आहेत. त्यामुळे अनेक समस्या उद्भवत आहेत. UPI व्यवहार अडकले, बँक ॲप्स चालत नाही, ATMमध्ये रोख टंचाई. ग्राहकांनी महत्त्वाचे व्यवहार पुढे ढकलण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. विद्यार्थी वर्गासाठी हा मोठा निर्णय आहे. MPSC, SSC, HSC आणि विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट आहे. आगामी परीक्षा वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी फ्री मॉक टेस्ट पोर्टल सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. यामुळे सराव परीक्षा मोफत देता येणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा. आजपासून जिल्ह्यांमध्ये सोयाबीन, कापूस आणि तुरीच्या नुकसान पंचनाम्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहे. पंचनामे जलद गतीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काही भागात हवामान बदलांमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना पीक भरपाई देण्यासाठी सरकारने आपत्कालीन निधी सक्रिय केला आहे. शेतकरी बांधवांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. बेरोजगार युवकांसाठी सुवर्ण संधी. महाराष्ट्र सरकारकडून मोठी घोषणा. राज्यात 20,000 पदांची भरती प्रक्रिया तातडीने सुरू होणार आहे. यामध्ये पोलीस, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामविकास विभागांचा समावेश आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. राज्यात मोठी राजकीय हालचाल. राज्यात पुन्हा राजकीय वातावरण तापले आहे. 2 मोठ्या पक्षांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप. नव्या गठबंधनाची चर्चा वेगात आहे. निवडणुकीची चाहूल लागली असून मोठ्या नेत्यांच्या सभांची घोषणा केली जात आहे. त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा. केंद्र सरकार किसान सन्मान निधी योजनेचा PM किसानचा पुढील हप्ता जाहीर होण्याची चिन्हे आहेत. राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे EKYC अपडेट तपासले जात आहे. EKYC पूर्ण असलेल्यांचे पैसे थेट खात्यात जमा होणार आहे. अधिकृत तारीख लवकरच जाहीर होऊ शकते. तर मित्रांनो, या होत्या आजच्या महाराष्ट्रातील टॉप 25 धडाकेबाज ब्रेकिंग न्यूज. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल माय सपोर्टला सबस्क्राईब करा आणि महिलांना, शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना ही माहिती नक्की शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.